मंडळी, लहान असताना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या. आपल्याकडनं कधी कधी अनावधेपणाने चुका झाल्या. म्हणजे कधीतरी खेळता खेळता नदीत दगड मारतोय, विहिरीत दगड मारतोय, आणि कधीतरी विहिरीत दगड मारला, तो बेडकांना लागला, कोणीतरी घरात जाऊन सांगितलं तर घरातले ओरडायचं आपल्याला की बेडकांना दगड मारू नको, पोरं मोनी होतील. भविष्य आपल्याला माहिती नव्हतं तरीसुद्धा आपण घाबरून तो दगड परत कधी मारला नाही, किंवा आपण दुसऱ्याला सांगितलं कधी चूक केलीस तर असं करू नकोस, बेडकांना दगड मारायचं नाही. कधीतरी रात्री कुणीतरी पान कुटलं किंवा काहीतरी झाडाची फांदी तोडली तर घरातनं ओरडलं जायचं की रात्रीचं झाडाचं फूलसुद्धा तोडत नाहीत आणि तुम्ही हे काय करताय. तर आपण ह्या गोष्टीला घाबरायचो. गावातल्या पायवाटेवरनं कधीतरी हातात काठी मिळाली आणि ती काठी रस्त्यानं त्या धुरळीत काहीतरी रेषा आपण काढत जातोय आणि काहीतरी मजा म्हणून आपण डिझाईन काढायचो. काय त्यावेळी डोक्यात होतं ते करायचं. आणि मग मोठी माणसं ओरडायची की असं करू नकोस बाळा, का तर आईच्या पोटावर रेषा उठतात. आपण ह्या गोष्टी घाबरून परत नाही केल्या. अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर रात्रीच्या कुठेतरी आम्ही गोट्यांचा डाव रंगायचा, खेळायचा. ती गल असायची, राजा राणीचा गेम असायचा किंवा तो 10-20चा गेम असायचा. तर ते खेळताना कधीतरी ती कोणाच्या तरी पडवीत असा एक खड्डा पडलेला असायचा आणि त्या खड्ड्याला मोठा करण्यासाठी कोणी खरडवलं तर रात्रीचं असं करू नये म्हणून मोठी लोकं सांगायची, दादा असं करू नकोस, अरे आपली आई ही झोपलेली असते. मग कधी कधी मला असं वाटतं मंडळी की ह्या मोठ्या लोकांना कोणी सांगितलंच नाही का हे, किंवा त्यांनी त्या चुका केल्याच नव्हत्या का, डायरेक्ट आत्ताच करतायत. कारण आत्ता चाललेलं एकंदरीत विकासाच्या दृष्टीनं काम म्हणजे रात्रंदिवस चालू असलेली मोठी मोठी मशिनरी किंवा उत्खनन वेगवेगळ्या गोष्टींचं कधी कधी मनाला त्रास देतं की ह्या माणसाला नाही का कोणी सांगितलं. थांबा ना बाबांनो, 8 तास जी आपल्याला आयुष्यभर सांभाळते ना, तिच्यासाठी 8 तास तिला आराम द्या ना. आपण आई म्हणतो ना तिला. बघा, विचार करा.